देवमाणूसमधला अध्याय पुढील प्रोममध्ये अखेर लालीच्या कृपेने दिवीसिंग अडकला जामकरच्या जाळ्यात. तो कसा, चला तर बघूया. लाली आता कोपाळा पाण्यात ढकलते आणि म्हणते, मी यांना वाचू की निघून जाऊ? काही झालं तरी मी यांच्यासमोर नाही आली पाहिजे. नको नको, इथून पळते. आता लाली पळ काढते. दिवीसिंग स्वतःला कसाबसा वाचवतो आणि बाहेर येतो आणि म्हणतो, हा पुन्हा एकदा सटकला. आता या आर्याचं काय करायचं? जाऊ दे ना, मी कशाला विचार करतोय? मी तिला मारलंच नाही तर मी कशाला घाबरू? मी पण इथून सटकतो. आता तू जाणार. तेवढ्यात आवाज येतात. तो घाबरू म्हणतो, कुणीतरी येते वाटतं. तेवढ्यात जित्या, लकी आणि काही गावकरी असतात. जित्या म्हणतो, आपण नरकी आढळला, नदीवर शोधायचं का? बाकीचे म्हणतात, चला चला शोधूया. आता दिवीसिंग पटकन पाण्यात उडी मारतो आणि पाण्याखाली लपून बसतो आणि आर्याची बॉडी पण खाली दाबून ठेवतो. आता सगळे येतात आणि इकडे तिकडे बघतात. जिते म्हणतो, इथं नाहीत की. ए चला रे, दुसरीकडे बघूया. ते निघून जातात. दिवीसिंग हळूच वर येतो आणि आर्याला पण वर काढतो. आर्याची बॉडी बाहेर आणत म्हणतो, आधी ह्या बॉडीची विल्हेवाट लावली पाहिजे. तो आता आर्याला उचलतो आणि बाहेर घेऊन येतो. आता हिचं काय करायचं म्हणून जंगलातून घेऊन चाललेला असतो. पण रस्त्यावर त्याला एक टेम्पो दिसतो. टेम्पोचा ड्रायव्हर बाजूला उभा असतो. दिवीसिंग आर्याची बॉडी टेम्पोमध्ये मागे टाकतो. नंतर टेम्पो चालू करतो आणि घेऊन जातो. आता टेम्पोचा ड्रायव्हर त्याच्या मागे पळत असतो. दिवीसिंग आरशातून बघतो आणि अजून गाडी पळवतो. पण नेमकी जामकरची गाडी समोरून येते. आता दिवीसिंग अचानक ब्रेक दाबतो आणि मनात म्हणतो, पुन्हा एकदा अडकलो. हा जामकर ना पिछा सोडत नाही आहे. आता ह्याने जर आर्याची बॉडी बघितली ना, हा मला फासावरच लटकवेल. आता काय करू? आर्याला ज्यांनी मारलं तो तर पळाला आणि मी काही न करताच अडकलो. जामकर गाडीतून उतरतात आणि दिवीसिंगही उतरतो. आता दोघंही समोरासमोर येतात. जामकर म्हणतात, काय गाडीत? मला बघायचे. ते आता बघायला जात असतात आणि दिवीसिंगला चांगलाच घाम फुटतो. पण पुढे मोठा ट्विस्ट आहे बरं का, कारण लालीचे पराक्रम अजून काय थांबले नाहीत. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.